नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. 5 कोटी खर्चूनही रस्ता अधुरा. चणेरात ग्रामस्थांचा तीव्र रस्ता रोको. 20 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन. मुदत चुकल्यास जेल भरो आंदोलन. राजापूर तालुक्यातील मोरीचे भगदाड बनले अपघाताचे कारण. राऊतवाडीतील नागरिक संतप्त. दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा. रायगड विकास कामांवर प्रवीण दरेकरांचा सवाल. 650 कोटींच्या कामांची चौकशीची मागणी. निकृष्ट कामांवर कारवाईचे संकेत. आणि श्रेयवादावरून राजकारण तापले. कणकवलीत आरोप प्रत्यारोपांना वेग. सुशांत नाईकांचा समीर नलावडेंना पलटवार. पाहुयात सविस्तर वृत्त. उसर, पांगलोली, बीरवाडी, चणेरा मार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात चणेरा परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडलं. तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही गेल्या 5 वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांचा संताप उन्हावर झाला. चणेरा नाक्यावर रोहा मुरुड मार्गावर हे आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यात आला. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थ आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला. संबंधित अधिकाऱ्यांनी 20 जूनपर्यंत रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास जेलभरो आंदोलनासह आणखी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी प्रकाश विचारे यांच्यासह सुरेश मोरे, अनिल साळावकर, शंकर देवकर, अतिश मोरे, मनोज भायतांडेल, आत्माराम कासार यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय गेली 4 वर्ष हा रस्ता हा दिरंगाई केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांची होती. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की सरकार 5 कोटी रुपये 5 वर्षापूर्वी देतं, पण हे प्रशासनाचं आणि खास करून सार्वजनिक बांधकाम विभागाची जी मंडळी आहेत ही त्याच्यात दिरंगाई करतात. आता का करतात, कशासाठी करतात, काय त्यांना अपेक्षित आहे दिरंगाई करण्यामागे हे काही कळत नाही. परंतु सरकारला याच्यामध्ये चांगली भूमिका असताना, सरकार पैसे देत असताना, निधी देत असताना प्रशासनातले खास करून सार्वजनिक बांधकाम विभागातले लोक पगार घेऊन जर अशी दिरंगाई करत असतील तर ही एक खेदजनक बाब आहे. की असं होऊ नये अशी साधारणतः अपेक्षा आहे की सरकारमध्ये जेव्हा सरकारला तुम्ही बदनाम करता पगार घेऊन, हे होऊ नये असं माझं स्वतःचं मत आहे. आता रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील साहेबांनी जो काही निर्णय घेतलाय त्याच्याशी तुम्ही आता पाटील साहेबांनी चांगला समन्वय साधला. याच्या आधी त्यांनी आमचा समन्वय साधून दिला होता आणि आम्हाला तसं लेखी 4-4 वेळा निवेदन आम्ही घेतली पण होती. पण आम्ही भोळे लोक त्याप्रमाणे की आम्ही 4 निवेदनं देऊनही रस्ता पुरा केला नाही. कळलं की नाही. आता लास्ट ही भूमिका पाटील साहेबांनी घेतल्यामुळे आम्ही समन्वय साधत आहोत. आपण 10 जून पर्यंत त्याला पुरा करा या सगळ्या अनुषंगाने ते मिटिंग लावणार आहेत. आणि पाटील साहेबांचं जे हे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते साधारणतः चांगल्या लेवलचं आणि त्यांचं ते ऍडमिनिस्ट्रेशन बघून ते हळूहळू लवकरच पुढे जातील. कारण मला पण थोडं प्रशासनाचं नॉलेज असल्यामुळे मी सांगू शकेन की कुशल अधिकारी कसा असावा हे आपण पाटील साहेबांकडे शिकावं. राजापूर तालुक्यातील आंगले ग्रामपंचायत हद्दीतील राऊतवाडी येथे मुख्य रस्त्यावरील मोरीला पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. गेल्या अनेक महिन्यांपासून ही धोकादायक परिस्थिती कायम असतानाही प्रशासन आणि संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दररोज शेकडो दुचाकी, 4चाकी वाहने आणि नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र मोरीच्या बाजूला पडलेल्या भगदाडामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढलाय. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात. याशिवाय रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून खड्डे, तडे आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे देखील दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राऊतवाडीतील मोरीची तातडीने दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे.
खेड तालुक्यातील वाशिष्ठी दूध डेअरी परिसरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली। या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार HF डिलक्स दुचाकी अचानक घसरल्याने अपघात झाला। या अपघातात राकेश कदम, ऋतिक मोरे आणि अनिल कदम हे 3 जण जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच जय हिंद ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे 9 घोलप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक उपचार दिले। त्यानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी भरणे नाका आठवडा बाजार येथील यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे मोठी दुर्घटना टळल्याचं सांगितलं जात आहे। स्वराज्याची राजधानी असलेल्या शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील विकास कामांबाबत नव्याने वाद निर्माण झाला आहे। रायगड प्राधिकरणाअंतर्गत असलेल्या विविध विकास कामांवर स्थानिक ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषदेतील भाजप गटनेते तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। रायगड प्राधिकरणाअंतर्गत झालेल्या कामांच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आले पाहिजे असे सांगत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचं म्हटलंय। 650 कोटी रुपयांचा निधी खर्च होत असताना तो योग्य प्रकारे आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी वापरला गेला पाहिजे। जर निधीचा योग्य वापर झाला नसेल तर ती अत्यंत दुःखद बाब असून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले। या प्रकरणातील कथित निकृष्ट कामांचा मुद्दा येत्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत उपस्थित करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। कामांसाठी गड किल्ल्यांचं नीटनेटकेपणा असेल, हेरिटेज संवर्धन असेल, तिथल्या व्यवस्था असतील यासाठी आहे। पण मला जी माहिती मिळाली, काही कागदपत्र माझ्याकडे आलेत, काही यायचे, तर बऱ्याच ठिकाणी कामं न होता पैसे काढल्याचा आरोप तिथले स्थानिक मला करत होते। बऱ्याच ठिकाणची कामं निकृष्ट दर्जाची त्या ठिकाणी आहेत। मग जर प्राधिकरण त्या ठिकाणी रायगडचं आहे, छत्रपतींच्याशी संबंधित विषय आहे, असं काय झालं असेल तर त्या ठिकाणी चौकशी त्याची निश्चित करू। येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा मी या संदर्भात प्रश्न आणणार आहे आणि हा विषय त्या ठिकाणी उचलून यातलं सत्य काय हे शिवप्रेमींसमोर आणण्याचा मार्ग। तिथल्या काही ग्रामस्थांनी मला भेटले तेव्हाच या विषयाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मी तात्काळ मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले की याच्या मुळाशी जाऊन सत्य काय हे जनतेसमोर आलं पाहिजे। छत्रपतींच्या साठी त्यांच्या स्मृतींसाठी 600-650 कोटी सरकार देणार असेल आणि ते जर सत्कारणी लागणार नसतील तर मला वाटते खूप दुःखद घटना आहे, वाईट आहे। आणि जर असं खरंच असेल, अजून मी खोलात गेलो नाही, तर त्या संबंधितांवर कारवाई होईल, त्याची चौकशी केली जाईल। कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील श्रेयवादावरून सुरू झालेला राजकीय वाद आता आणखी चिघळताना दिसत आहे। आमच्या विजयाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचा जोरदार पलटवार कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केला। कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुशांत नाईक यांनी बिजलीनगर, कणकनगर, नाथपैनगर आणि परबवाडी या प्रभागांमध्ये नाईक कुटुंबियांना गेली अनेक वर्षे जनतेचा सातत्यानं पाठिंबा मिळत असल्याचं म्हटलंय। विरोधी पक्षात असतानाही नागरिकांची कामे प्रामाणिकपणे केल्यामुळेच हा विश्वास टिकून असल्याचा दावा त्यांनी केला आहे। यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावर देखील निशाणा साधला। त्यांचा पराभव हा त्यांच्या स्वतःच्या कारभारामुळे झाल्याचं सांगत काही जण आमदार निलेश राणे यांच्यावर थेट बोलण्यास घाबरत असल्याने त्यांची चिडचिड होत असल्याचा टोला त्यांनी लगावला। दरम्यान कणकवली नगरपंचायत निवडणुकीनंतर सुरू झालेला श्रेयवाद आता अधिकच तीव्र होत असून स्थानिक राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत। खरं म्हणजे त्यांच्या भावांनी आमच्यावर सुद्धा आरोप केलेला आहे की आमच्यामुळे कुठेतरी तुम्ही निवडून आला वगैरे। खरं म्हणजे ह्या नगरपंचायतमध्ये जेव्हापासून नगरपंचायत झालेली आहे 2002 साली 4 साली त्यावेळी नगरपंचायत स्थापन झाली, तेव्हापासून आमचे बंधू वैभव नाईक ज्या मतदारसंघामधनं आम्ही निवडून आलो आहे त्या मतदारसंघामध्ये ते नगरसेवक म्हणून 2 वेळा, ते नगरसेवक म्हणून 2 वेळा, आता ही माझी 3री टर्म आहे। त्याच्यानंतर 2014 मध्ये सगळे एकीकडे असताना सुद्धा त्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडून आलो आहोत। त्यानंतर 2019 मध्ये आम्ही निवडून आलो आहोत। 2014 मध्ये तर मी आणि माझी वहिनी ह्या पण दोघं जण आम्ही निवडून आलो होतो। आणि
आम्हाला कोणाची सांगायची गरज नाही तिथे आम्हाला कोणी निवडून आणा, आमची जनता आमच्यावर आहे. त्यामुळे तिकडच्या जनतेचे मी आभार मानतो की ह्या बिजलीनगर असेल, कनकनगर असेल, नागपईनगर असेल, इवन शिवाजीनगर, परबवाडी असेल, ह्या भागाने आम्हाला चांगलं भरभरून मतदान दिलेलं आहे, प्रत्येक वेळी दिलेलं आहे. आतापर्यंत आमच्या घराण्याचे असतील किंवा आमचे जे उमेदवार असतील, आता मागच्या वेळी आमचे मुंज पण त्या ठिकाणी निवडून आले होते. त्याच्यानंतर नंदिनी धुमाळे सारखी नवीन उमेदवार त्या ठिकाणी निवडून आली होती आमच्या उभे राहून. म्हणजे आमचं आणि त्यांचं नातं त्या ठिकाणच्या कणकवलीतल्या प्रभागाचं एवढं दाट आहे की त्या ठिकाणी आम्ही निवडून गेली 20 वर्ष आमच्या घरातला सदस्य म्हणून निवडून त्या ठिकाणी आम्ही येत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली. कुठचंही सिंधुदुर्गामध्ये काम आता जवळजवळ 2 वर्ष झाली आहेत पालकमंत्री होऊन, त्यांना कुठचं ठोस काम या सिंधुदुर्गामध्ये झालेलं आहे ते त्यांनी दाखवावं. खरं म्हणजे कुठचीही कामं, म्हणजे आता हॉस्पिटलची परिस्थिती बघावी, सरकारी हॉस्पिटलची. त्याच्यानंतर पेट्रोल डिझेलचं तुम्हाला माहितीच आहे की सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात जास्त शॉर्टेज आहे. टुरिस्ट लोक आलेले आहेत पण सिंधुदुर्गात जास्त शॉर्टेज आहे. जिल्हा परिषद शाळा सुरू नाहीये. त्यानंतर बेरोजगार तरुण आहेत आणि आताच काढलेला त्यांच्या भावांनी, निलेश राणेंनी मुद्दा आहे तो ड्रग्सचा आहे, बनावट दारूचा आहे, गोव्यावरून येणारी दारू आहे. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल फडणवीस साहेब जर यामध्ये दोषी नाही तर ह्याच्यावरती तुम्ही दोषी आहात. या जिल्ह्याचा पालकमंत्री तुम्ही घेतलेला आहात, तुम्ही ह्याच्यात दोषी होताय आणि एकही गोष्ट या जिल्ह्यामध्ये सुरळीत नाहीये याचा दाखला खरं म्हणजे त्यांचेच भाऊ आणि कुडाळमालवणचे आमदार निलेश राणेंनी दिलेला आहे. हे अकार्यक्षम मंत्री आहेत. सावंतवाडीचे आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कारभाराविरोधात काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. सावंतवाडी येथे झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांवरून आमदार केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. बेरोजगारी, व्यत्ययवारी मारहाण प्रकरण, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरातील कथित गांजा लागवड, मिश्रित दारू विक्री, अडाळी MIDC, अवैध माती उत्खनन आणि मायनिंग प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधत अरविंद मोंडकर यांनी आमदार केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आणि जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तिलारी परिसरातील कथित गांजा लागवड प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच मिश्रित दारू विक्री विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय अडाळी MIDC, अवैध उत्खनन आणि पावसाळ्यातील नागरिकांच्या समस्यांबाबत काँग्रेस लवकरच प्रशासनाला निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी काळात आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. सावंतवाडी मतदारसंघ हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केल्याचं अरविंद मोंडकर यांनी स्पष्ट केलं. बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरविंद मोंडकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. तो त्यांचा विषय राज्यस्तरावर देखील गाजला होता. त्या शालार्थ ID प्रकरण ते खराच्या भावाचं आणि तो इश्यू पेंडिंग आहे सध्या. परंतु या मतदारसंघामध्ये तो आता आम्ही विषय घेणार आहोत. कारण बघा, हे आमदार इथल्या तरुणांना रोजगार देऊ शकत नाहीत. इथल्या महिला वर्गांना ते बचत गटाच्या माध्यमातून काही संकल्पना राबवून देऊ शकत नाहीत. मग अशा वेळी या आमदारांचं काय आहे, ते मुंबईत जाणार, त्या बुवा बाबांबरोबर ऐशोआराम करणार, काय लोकल प्रश्न कधी हँडल करणार आहेत. मग यासाठी आमचे स्थानिक पदाधिकारी यांना त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं पक्षाच्या वतीने आम्ही काम करणार आणि यासाठी आमचं पूर्ण आमचे वरिष्ठ नेते सर्व जण लवकरच या ठिकाणी मतदारसंघात देखील येणार आहेत, बैठका घेणार आहेत आणि इथले जे काही इश्यू आहेत स्थानिक इश्यू त्याबाबत आम्ही लवकरच इथे जे प्रांताधिकारी कार्यालय आहे त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत. मारहाण झाली ते देखील आम्ही प्रकरण पाहिलं. त्याच्यात त्या बिचाऱ्या कार्यकर्त्याला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाहीये. आणि त्याच्यानंतर जो गांजाचा जो भाग आहे, चर्चेचा भाग आहे, तो मला वाटतं या दोडामार्ग आपलं धरण हे तिलारी धरण जे आहे, आमचे दोडामार्गचे तालुकाध्यक्ष पण इथे माजी तालुकाध्यक्ष आहेत. तिलारी धरणाचा जो भाग आहे हा
केरळीयन वगैरे त्या रबर पट्ट्यासाठी ते शेती म्हणून वापरतात, पण तिथे गांजाची लागवड होते. ते सप्लायर मध्यंतरी पोलिसांनी पण पकडले होते ना मध्यंतरी उडायला वगैरे, आणि त्या पोलिसांनी पण सांगितलं होतं. आणि राहिला हा दारूचा विषय आहे. माझं विनंती आहे पोलीस प्रशासनाला की जी मिश्रित दारू येते त्यामुळे अनेकांचे इथे संसार देखील उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यावर तुम्ही थोडंसं कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. आणि ते दारूमुळे लोकांचं आयुष्य देखील तरुणांचं खराब होत आहे. त्यावर अधीक्षक आणि सर्वच त्यांची पोलीस वर्ग असेल त्यांनी ते यंत्रणा राबवून कठोर कारवाई ही केली पाहिजे. त्याबद्दल काही दुमत नाही. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी अर्ज दाखल करताना मंत्री भरत गोगावले उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप मुदत शिल्लक असून महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांच्यासह इतर उमेदवारांचे अर्जही कायम आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात राजकीय समीकरणे कोणती वळण घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असून वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय मान्य असल्याचं स्पष्ट करत निवडणूक महत्त्वाची असली तरी पक्षाच्या आदेशाला प्राधान्य देणं हीच खरी पक्षनिष्ठा असल्याचं विकास गोगावले यांनी म्हटलं आहे. पालन करणारे मी एक कार्यकर्ता आहे आणि ठीक आहे, निवडणूक आज आहे, उद्या नाही, आज परवा आहे, परंतु आपल्या नेत्याचा आदेश मानणं हे सर्वात मोठं एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट असते. आज पक्ष नेतृत्वाने मला सांगितलं त्याप्रमाणे मी आज चालतोय. साहेबांनी मला लोकसभेला सांगितलं की आपल्याला ही निवडणूक तटकरे साहेबांना निवडून आणायचं आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, आणि त्यावेळेला देखील शिवसेनेने प्रामाणिक काम केलं. याही निवडणुकीला शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी प्रामाणिक काम करू. अजून 4 तारीख शिल्लक आहे. आमचे महेंद्र शेठ दळवी यांचा अजून अर्ज आहे तिथं, त्यांच्या मुलीचा 4 तारीख अजून शिल्लक आहे. 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. अनिकेत तटकरे असतील, आमची दळवी असेल, त्याचप्रमाणे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे म्हात्रे साहेब असतील, बाळा माने साहेब असतील, सगळीच लोक 4-5 जण इच्छुक त्याच्यामध्ये उमेदवारी अर्जामध्ये आहेत. बघूया पुढे काय होते त्याप्रमाणे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवं वळण मिळालंय. रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंत्री भरत गोगावले यांच्याबाबत मोठे वक्तव्य करत भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री व्हायलाच पाहिजेत आणि तो त्यांचा हक्क असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. महाड येथील बिरवाडीमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी ही भूमिका मांडली. मी तेच सांगितलं, हे पुढचं तुम्ही आता सांगितलं मला, भरत शेठ गोगावलेच पालकमंत्री झाले पाहिजेत ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा तो हक्क आहे आणि तो अधिकार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त पाली बस स्थानकात प्रवाशांसाठी पुस्तकांच्या लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. प्रवासादरम्यान वाचनाची सवय जोपासावी आणि प्रवाशांना ज्ञानवर्धनाची संधी मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. बस स्थानक परिसरात सुरू करण्यात आलेल्या या वाचनालयामध्ये सुमारे 120 विविध विषयांवरील पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे बसची प्रतीक्षा करताना प्रवाशांना वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी लांजा आगार प्रमुख पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सागर पाखरे, एसटी अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवाशांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी महामंडळाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात आली असून या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पहिले इथे पेपर स्टॉल वगैरे होता पूर्वी आम्ही यायचो तेव्हा. आता लायब्ररी आहे ते छानच आहे. लोकांना तेवढा विरंगुळा होईल, मांडीसाठी वाढत बघत बसण्यापेक्षा काहीतरी आपण वाचू शकतो, तेवढं आपल्या ज्ञानात भर पडेल असं मला वाटतं. पुस्तकी ज्ञान जास्त वाढतं आणि वाचन झाल्यामुळे खास करून मुलांच्या मध्ये भर होईल तेवढी चांगलं. येणाऱ्या पिढीला पुस्तक प्रोत्साहन चांगलं मिळेल, वाटचाल चांगली होईल. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.